जनप्रतिनिधि संवाद बैठक कार्यक्रम ऑपरेशन थंडर अभियान के तहत जिला नियोजन समिति में आयोजित कार्यक्रम में महापौर नीता ठाकरे ने अपने विचार साझा किए। उन्होंने कहा कि नागपुर शहर को अपराध और नशों से मुक्त करने के लिए पुलिस की इस मुहिम में शहर के नगर सेवक और सभी जनप्रतिनिधि पूरी तरह सहयोग करेंगे। महापौर ने बताया कि ड्रग्स फ्री नागपुर के संकल्प को पूरा करने के लिए जनप्रतिनिधि पुलिस को हर संभव मदद देंगे और युवाओं को नशे व अपराध से दूर रखने के लिए जागरूकता बढ़ाएंगे। उन्होंने कहा कि पुलिस को गुप्त सूचनाएं उपलब्ध कराने के साथ ही अभियान में सक्रिय भागीदारी निभाई जाएगी। मुळात ऑपरेशन थंडर हे माननीय सीपी साहेब आणि त्यांच्या टीमने नागपूर शहरासाठी बरेच म्हणजे 24 पासून सुरू केलेलं आहे। आजही शहरात ड्रग फ्री शहर व्हावं या अर्थाने ही सगळी कारवाई सुरू आहे आणि ह्या कारवाईमध्ये जनप्रतिनिधींचा सहभाग असावा असं त्यांना वाटतंय आणि त्यासाठी सगळे जनप्रतिनिधी असे सगळे मिळून एकत्र आले। आपल्याला आपण जे विचारलं की खरं म्हणजे आपण जे म्हणताय ते चुकीचं आहे। कुठल्याही जनप्रतिनिधीच्या मार्फत अशा प्रकारची माहिती गेलेली आपल्याला पोलीस विभागाकडून कळणार नाही। आजही या ठिकाणी जेव्हा सर्व जनप्रतिनिधींनी आपली भावना व्यक्त केली ती हीच होती की ज्या कुठल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्राईम दिसत असेल तर त्या ठिकाणी आमच्या मार्फत समजा आम्ही सांगत असू किंवा ज्या ठिकाणी गरज असेल पोलीस विभागाला त्या सर्व ठिकाणी आम्ही मदत करणार आणि सोबत राहणार। इव्हन आम्हाला पंच म्हणून ठेवलं तर चालणार इथपर्यंत नगरसेवकांनी आपली भावना सांगितली। मी आपल्याला आधीच सांगितलं की ऑपरेशन थंडर हे माननीय सीपी साहेबांच्या आणि त्यांच्या टीमनी 24 मध्ये नागपूर शहरासाठी सुरू केलेलं आहे आणि ज्यावेळी या शहरामध्ये ड्रग्स कुठे मिळतंय असं कळतं तर हे शहर ड्रग्स फ्री व्हावं यासाठी थंडरच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले। नागपूर शहरातील सर्वच्या सर्व जनप्रतिनिधी यांना सगळ्यांना शहराची चिंता आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून म्हणजे एकीकडे पोलीस विभाग आणि दुसरीकडे जनप्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून एकत्र येऊन या शहरात कुठल्याही प्रकारे ड्रग्स येऊन त्या माध्यमातून लहान मुले तरुण या शहरातली तरुणाई ही वाया जाणार नाही आणि शहराला एक चांगलं वळण मिळावं यासाठीचा हा एकत्रित येऊन प्रयत्न अतिशय योग्य मागणी नगरसेवकांनी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय सीपी साहेब या अर्थाने निश्चित प्रयत्न करतील। पाण्याच्या आउटर किंवा सिटीमध्ये काही पब्स आणि हॉटेल्स हे नगरसेवक किंवा आमदार खासदारांच्या अशा जागेवर एमडी आणि अवैध धंदे सुरू असतानाही पोलीसवाले कारवाई करायला जातात त्यावेळेस विरोध होते वरून ऑर्डर येतात त्या जागेवरती कारवाई होत नाही। अशा वेळेस महानगरपालिका मधनं किंवा आपण महापौर असताना काही मोठी कारवाई होतील का अशा पब किंवा बारवरती? निश्चितपणे जर आपल्याकडे अशी माहिती असेल तर ती कळवावी कारण वरून येते म्हणजे काय माननीय सीएम साहेबांनी निश्चित अतिशय कडक कारवाईचे आदेश दिलेले आहे कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहे। शहर आपलं आहे आणि त्या अर्थाने अतिशय महत्वाचं शहर सीएम साहेबाचं शहर या अर्थाने कुठल्याही अशा प्रकारची माहिती तशा अर्थाने आहे नाही। किंबहुना आपल्याकडे तसे असलेच निश्चितपणे आपण सांगावं कुठल्याही पबमध्ये कुठलीही अवैध अशी जर ही व्यवस्था चालू असेल तर निश्चित कडक कारवाई केली जाईल। अशा जागेवरती प्रेशराईज करण्यामध्ये भरपूरशे लोक आहेत परंतु अशा जागेवर कारवाई करायची असेल पोलीस प्रशासनासोबत आपण कारवाईमध्ये उभे राहाल? 100% उभे राहणार। नागपूर महानगरपालिकेला त्या गोष्टीची चिंता आहे। या शहरात कुठलाही अवैध काम होत असेल तर त्या ठिकाणी उभं राहणं हे महापौर म्हणून जनप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे।